का रुसली रुक्माई हे नाटक प्रथम मी या आमच्या शाहू कला मंदिराच्या सातारमध्ये पहिल्यांदा या स्टेजवर पाहिलं. खरं हे स्टेज आजपर्यंत नाट्यनृत्य गायन वादनासाठी आणि विविध क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. पण हे पावित्र्य आज तुम्ही दाखवून दिलं या सातारकरांना की रुक्माई का रुसते अशी प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. खऱ्या अर्थानं रुक्माई आहे आणि ती रुसण्याचा अधिकार जसं त्या रुक्माईला विठ्ठलावर आहे तसं प्रत्येकाच्याही घरामध्ये रुसण्याचा अधिकार आहे. पण जेव्हा तो समाजासाठी जातो, प्रत्येक वारकऱ्यांसाठी जातो, समाजात जातो, तेव्हा तिला कळते की विठ्ठल एवढा मोठा आहे की तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि तो तुम्ही दाखवला. म्हणजे या सगळ्या ज्ञानेश्वरीमधले जी पात्र होती, तुकारामाचं असेल किंवा हे सगळं साधू संत तुम्ही दाखवले, कानोपात्रा दाखवली, एकनाथ दाखवले आणि ज्या इतक्या छान पद्धतीने मांडलं आणि तुमचं इतकं या संदर्भातला अभ्यास आहे की छोटे कलाकार दिसायला दिसत होते पण कामाचे जर त्यांची उंची पाहिली किंवा जो असं वाटत होतं की यांच्या वयाकडे बघितलं की एवढा अनुभव नसेल यांना, पण तो अनुभव इथे प्रत्यक्षात कामामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. सातारकरांना एवढ्या या संबंध नाट्यगृहामध्ये एकही मोबाईल चालू झाला नाही हे श्रेय तुमचं, एकही शिट्टी वाजली नाही हे श्रेय तुमचं आणि सगळ्यांना आध्यात्मिक टच देऊन गेला. ह्या सगळ्या धावपळीमध्ये आज माणूस वाचनापासून, वाचन संस्कृतीपासून लांब गेला होता, पण तुम्ही दाखवून दिलं की ह्या आध्यात्मिक टचमुळे सुद्धा माणसाच्या मानसिकतेवर आणि मनावरती एक ताबा मिळवण्याचं साधन ते म्हणजे का रुसली रुक्माई. हे जे तुम्ही आध्यात्मिक दाखवलं नाटक, याबद्दल पियुष कुलकर्णी आणि सगळ्या टीमचं आणि सगळ्या कलाकारांचं, एक सातारचा रसिक म्हणून आणि एक मी प्रथम नागरिक म्हणून मी आपलं खऱ्या अर्थानं कौतुकही करतो आणि या पुढच्या सर्व तुमच्या नाट्याच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि यापुढे अशीच नाटकं, अशीच म्हणतोय मी की जी समाजाला एक वारकरी संप्रदायापासून किंवा एक संस्कृतीपासून, संस्कारापासून एक उंचीवर नेतील, याची मला आशा वाटते हे नाटक पाहिल्यानंतर. आणि अशीच अनेक नाटकं तुमच्या हातून व्हावी, तुमची टीम अतिशय उंच यशाच्या शिखरावर पोचावीत, ही या रुक्माईपासून या विठ्ठलापर्यंत सातारकरांच्या या प्रेक्षकापासून ते अतिशय ज्या ज्या शहरात जाईल ते सगळे प्रेक्षक अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया देतील, हा मला आत्मविश्वास आहे हे नाटक पाहिल्यावर. पण हे नाटक, अशी नाटकं आजच्या उद्याच्या छोट्या छोट्या जी मुलं आहेत किंवा जी पिढी आहे नवीन येणारी, त्या मुलांच्या मनावरती शिक्षणाबरोबर संस्कार करतील आणि खऱ्या अर्थानं ही संस्कृती आणि संस्कार, साधू संतांचा इतिहास हा खऱ्या अर्थानं तुम्ही जागा ठेवताय आणि तो कार्यरत ठेवताय. याबद्दल सर्व टीमचं आणि पियुषचं पुन्हा 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 मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद.